अजितदादा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला दिली आज मोठी बातमी। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आलेली आहे। 12,000 रुपये हेक्टरी पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे। पडताळणी आता पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू। आज शेतकऱ्यांना मोबाईलवरती SMS देखील येणार आहे, असं स्पष्टपणे या ठिकाणी आज दादांनी सांगितलेलं आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झाली नव्हती। परंतु आज अखेर शासनाने महत्त्वपूर्ण यादी जाहीर करून आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आज 12,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। तुम्ही पेपर स्वतः या ठिकाणी लाईव्ह प्रूफ पाहू शकता। आता यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या। आता तुम्हाला स्टेटस कसं चेक करायचं आहे ते देखील आपण पाहून घेऊया। परंतु या ठिकाणी कोणते जिल्हे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे ते पाहून घ्या। तर आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे। 13 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टरी 15,000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने निकष तिथील आता जारी करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय आज इतक्या दिवसानंतर शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु बऱ्याच दिवसापासून चुकीच्या बातम्या, चुकीचे अपडेट यूट्यूबवर येत चाललेले आहे। पीक विमा आता येणार, नंतर येणार, उद्या येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 1 पण रुपया रक्कम जमा झाली नव्हती। त्यामुळे शेतकरी संभ्रमामध्ये पडले होते। नेमकं पीक विमा येणार आहे की नाही हा तरी प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजत होता। तर बघा, आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आज ती बातमी आलेली आहे, ज्या बातमीची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता। महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विम्याची दुसरी यादी आता सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली आहे। तर चला ती यादी देखील पाहून घेऊया। शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे, कारण आता सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपलेलीच आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपयांचा पीक विमा जमा होण्यात सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप करण्यावर काम सुरू होते, परंतु वाटप झाले नव्हते। परंतु आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा जमा होत आहे। म्हणजे की आज टोटल 13 जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर काही ठिकाणी सकाळपासूनच आज पीक विमा जमा होत आहे। तर बघा, या ठिकाणी आता तुम्हाला लवकरच पीक विमा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 तासामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। बघा, आता 2,000 रुपयांपासून 15,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळत आहे। तर बघा, वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। काही शेतकऱ्याला 3,000 रुपये, तर काहींना 5,000 रुपये, तर काहींना 10,000 रुपये, तर काहींना 15,000 रुपये। बघा, शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण बऱ्याच दिवसापासून मुहूर्त तरी लागलेला नव्हता, परंतु आज अखेर मुहूर्त लागलेला आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे, अशी माहिती स्वतः राज्य शासन म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभागाच्या माध्यमातून आताच 5 मिनिटापूर्वी आलेली आहे। तर बघा, आता सरसकट सर्वांना पीक विम्याचे वाटप केलं जाणार आहे। आज या 13 जिल्ह्यांसाठी पैसे मंजूर करण्यात आले आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। बघा, 13 जिल्ह्याची यादी आज सरकारने दिली आहे। या 13 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर शेतकरी राहत असेल त्यांना पीक विमा मिळणार, परंतु आता नाही, त्यावर अर्जाची तपासणी सुरू आहे। आता बघा, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल। म्हणजे की बघा, 15,000 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सध्या दिली आहे। आत्ताच 5 मिनिटापूर्वी ही माहिती आलेली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही महत्त्वाची बातमी आता सरकारने आज अखेर दिलेलीच आहे। राज्य सरकारने या 13 जिल्ह्यांसाठी 3,700 कोटी रुपये मंजूर केले आहे। हे पैसे आता 3 टप्प्यामध्ये वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे। बऱ्याच दिवसापासून आशा देखील आपण सुटल्या होत्या,
3 टप्प्यामध्ये वाटप होणार, परंतु त्या चुकीच्या बातम्या होत्या, त्या फक्त चुकीच्याच बातम्या होत्या. त्या बातम्यावर या ठिकाणी विश्वास करण्यासारखं काही नाही, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया आलेला आहे का, तर नाही. आज अखेर टोटल या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये वितरण होऊन टोटल 3 टप्प्यामध्ये वितरण होणार आहे आणि महाराष्ट्रामधील एकूण 36 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे, असं स्पष्टपणे माहिती आलेली आहे. तर बघा, पुढील 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे. मागच्या वेळेस पीक विम्यामध्ये बरेचसे घोटाळे झाले होते. 25% अग्रिम जो पीक विमा आहे तो काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळालेला नाही. आता चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेणारा नंबर क्रमांक 1चा जिल्हा तो म्हणजे की बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे. एकाच जागेवर डबल फॉर्म भरणे किंवा अधिकृत असं करणे, दुसऱ्याची जमीन दाखवून चुकीच्या पद्धतीने चुकीचे उत्पन्न काढून जर फॉर्म भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी मिळणार नाही, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. कारण जेव्हा अर्जाची छाननी झाली तेव्हा अर्जाच्या छाननीमध्ये असं स्पष्टपणे उघडकीस आलं आहे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्याला आता निधी मिळणार नाही, अशी माहिती बघा आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. तर बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा रक्कम जमा होत आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. चला तर त्या 13 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणते ते 13 जिल्हे आहे जे 13 जिल्ह्यामध्ये सरकार आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 13,000 रुपयापासून 15,000 रुपयापर्यंत वितरण करीत आहे. तर बघा 15,000 रुपयांचा पीक विमा पाहिजे असेल तर 13 जिल्ह्यांचा आता GR या ठिकाणी या लागलेला आहे. हे बघा प्रति हेक्टरी 15,000 रुपये आजपासून जमा होत आहे. बघा आता या ठिकाणी काही असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांना पीक विमा मिळू शकत नाही असं सरकारने म्हणलेलं आहे, कारण अर्जाची छाननी सध्या सुरू आहे. आता बघा ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही, आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. कारण की मागे अर्जाची छाननी होत नाही, परंतु बघा 2022 बघा 2022 ते 2023 पर्यंत अर्जाची छाननी होत नव्हती, परंतु जसे 2024 हे वर्ष लागले तेव्हापासून अर्जाची छाननी सुरू झालेली आहे. कारण की सरकारच्या असं लक्षामध्ये आलेले आहे की काही शेतकरी डबल फॉर्म भरून चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतात, त्यामुळे असे आता चालणार नाही, कारण पात्र शेतकऱ्यालाच निधी आज मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. चला तर ते जिल्हे एकदा पाहून घेऊया. बघा काही शेतकऱ्याला 5,000, काहींना 10,000, काहींना 15,000 रुपयांचा पीक विमा आज मिळत आहे. तर बघा कोणत्या पिकांना किती रक्कम मिळणार हे देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. बाजरी आणि ज्वारी या पिकाला 5,000 रुपये असा निधी मिळणार. बघा कांदा, मूग अशा पिकाला 10,000 रुपये आणि या ठिकाणी कापूस, सोयाबीन हे जे काय असे पीक आहे यांना टोटल 15,000 रुपये आणि उडीद सारख्या पिकाला 8,000 रुपये असा निधी मिळणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याची चौकशी करून हा पीक विमा आता जमा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना 13,000 रुपयांचा पीक विमा मिळत आहे. 13 जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ती यादी आता लगेच पाहून घ्या. तर बघा त्यामधील पहिला जिल्हा आहे नंदुरबार, दुसरा आहे नांदेड, तिसरा आहे यवतमाळ, चौथा आहे सिंधुदुर्ग, पाचवा आहे ठाणे, 6वा आहे पालघर, 7वा आहे धुळे, 8वा आहे पुणे, 9वा आहे लातूर, 10वा आहे बुलढाणा, 11वा आहे नाशिक, 12वा आहे अहमदनगर आणि बघा आता जो काय 13वा जिल्हा आहे तो आहे सोलापूर, सातारा. हे जे काय जिल्हे आहे याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी रक्कम जमा होत आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एक अट घालण्यात आलेली आहे. त्या अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागणार तरच खात्यामध्ये निधी मिळणार, नाहीतर मिळू शकत नाही. आता ती कोणती अट आहे? ती अट अशी आहे, सर्वात प्रथम शेतकऱ्यांना 2 कागदपत्रे बँकेमध्ये जमा करावी लागणार. म्हणजे की तुमचं पासबुक आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेमध्ये नेऊन तुम्हाला एक अर्ज करून एक महत्त्वाचं काम करावं लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल असं सांगण्यात आलं आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, KYC, आधार सेडिंग व आधार लिंक ही कामे तुम्हाला ऑनलाईन करून घ्यायची आहे. नंतरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे.
आता बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं फार्मर आय डी कार्ड काढणे सुद्धा अनिवार्य आहे. फार्मर आय डी कार्ड काढणे बंधनकारक केलेलं आहे, तरच तुम्हाला निधी मिळेल असं या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने आज माहिती दिली आहे. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, 40,000 रुपये हेक्टरी मिळणार, 50,000 रुपये हेक्टरी मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा सत्यामध्ये 10 ते 12,000 रुपये हेक्टरी प्रमाणेच निधी मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.